सुटला गट क्रमांक 9 सुटला. गट क्रमांक 9 मध्ये धावतोय ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर जगभराला वेड लावलंय असा हा मुळशीकरांचा बकासूर, ज्याच्या प्रेमात मुंबईचे तरुणीही पडायला लागल्या असा हा बकासूर. आणि त्याच्यासोबत धावतोय एक वजनदार बैल. बघा त्याचं शरीर, काय शरीर आहे, असा नंदी घडवायला हवा आजच्या काळात. बघा जमीन हालायला लागली, जमीन हालते असा मुळशीकरांचा हरण्या आणि बकासूर. जबरदस्त गाडी धावते. गाडीचा वेग बघा, काय स्पीड लागले गाडीला. आणि निर्विवाद वर्चस्व. निकाल निकाल आणि निकाल. गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 4 वरून लावलेली गाडी बकासूर आणि हरण्याची गाडी. या गाडीचं निर्विवाद वर्चस्व. विजयी झालेली गाडी आणि गाडीवरचे चालक आणि त्यांचे मालक यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, तसेच सेमीसाठी सुद्धा शुभेच्छा. होय मित्रांनो, गट क्रमांक 9चा निकाल. बकासूरच्या प्रेमात एक मुंबईची तरुणीही पडली. त्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती आहे, तो नक्की पहा. आणि त्याच्यासोबत आज होता एक वजनदार नंदी. खरंच मित्रांनो, या हरण्याचं वजनदार हरणे आहे, काय शरीर आहे, असा नंदी आजच्या काळात घडायलाच हवा. आणि त्याच्यावरती बसलेले ड्रायव्हर यांचं सुद्धा वजनदार शरीर आहे. आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या आजच्या दारावलीच्या मैदानात बकासूरच्या दावणीचाच बबन शेठसुद्धा गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळाला. बबन शेठ सोबत होता यवतकरांचा कार्तिक. तर यवतकरांचा कार्तिक आणि बबन शेठ यांचे काही कारणास्तव गटाला हार झालेले आहे. असणे मित्रांनो, चालायचं खेळ आहे, खेळात काहीही घडू शकतं. बबन शेठ कार्तिकाला पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.